बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुमचीच वाट बघत होते. हे बघा, आता मुक्ता सारंगच्याच रूम मध्ये आहे, पण ती म्हातारी आणि माझी वहिनी पण तिथेच आहे. त्यामुळे त्या गेल्या ना की मी तुम्हाला मुक्ताच्या समोर नेऊन उभं करते. हा बरं, पण अंबिकाताई, या सगळ्याची खरंच गरज आहे का? अहो, गरज आहे का म्हणजे? आर्या सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून गेली, ह्याच्यावर मुक्ताचा विश्वास बसायला हवा ना. मग त्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. विचार कसला करताय? तुमच्या आर्याचं आमच्या सारंगशी लग्न झालं पाहिजे ना. हो, खूप त्रास सहन केलाय हो माझ्या लेकरानं. आता तिला आणखी दुःखात नाही बघू शकत मी. तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे मी. किती प्रेम आहे तुमचं आर्यावर. चला माझ्या बरोबर, चला चला चला. सारंग साहेब, कंट्रोल कंट्रोल. अरे 2-4 दिवसाचाच तर प्रश्न आहे. एकदा का मुक्ता ती ही लावून आली, हळद लावून आली की मग लग्न, लग्नानंतर मग देवदेव आणि मग चला चला, आपापली कामं करा. लई कामं पडल्या. चला आधी सारंगला घेऊन जाऊया. मला काहीच विशेष काम नाहीये. मी कशाला, मी इथे थांबतो ना. बाळा, मी सांगते तुला काम. चल. ठीक आहे, जे तुम्हाला माझं सुख बघवत नसेल तर ठीक आहे मग. हा ठीक आहे, आम्हाला नाही पाहत तुझं सुख. आम्हाला सुख बघवत नाही काका. हो, आम्हाला सुख बघवत नाही. चला चला, बरंच बिलिव्हेबल आहात तुम्ही. फक्त 2 मिनिटात म्हणजे थांबलो असतो ना मी. चल. अहो ऐका ना, अहो मी काय म्हणते ऐका. मी काय म्हणते, माझ्या मुलीचं सुख हिसकावून आनंद वाटला असेल ना तुला, पण लक्षात ठेव, आर्याच्या मनावर आयुष्यभराचा घाव देऊन तू सुखी राहू शकणार नाहीस. तुम्ही कधी आलात? बिन बुलाय मेहमान बघून आश्चर्य वाटलं असेल वैजंती वहिनी. नाही, तुम्ही लग्नाचं सांगितलं नाही, म्हटलं आपणच बघून यावं इकडे काय काय चाललंय ते. नाही, तसं खरंच काही नाही होताई. दिलेला शब्द, घेतलेल्या शब्दात सगळं सोयीस्कर विसरलाय तुम्ही वैजंती वहिनी. नाही, विसरलेलो नाही होत आम्ही. खरं तर याने तुम्हाला शब्द द्यायच्या अगोदरच विचार करायला हवा होता. याने जर मुक्ताला आधीच स्वीकारलं असतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या. ही मुलगी सारंगच्या आयुष्यात यायच्या आधी आर्या आणि सारंगचा साखरपुडा ठरला होता आणि त्याला तुमची मान्यता होती वैजंती वहिनी. हो, आणि आता यालाही मान्यता आहे. अहो, काही चुकीचं नाही का वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे ना, आम्ही सारंगचा विचार न करता, त्याची आवड न लक्षात घेता लग्न लादत होतो. त्याच्यावर हीच चूक झाली आमची. आम्ही लग्न लादण्याचा प्रयत्न केला आणि आर्याने तिचं प्रेम. पण स्मृती, आता सगळं नीट होतंय ना. विसरून जा तुम्ही सगळं हे आता, आणि मोठ्या मनाने दोघांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्यायला आलीये मी. तू कधीही सुखी होणार नाहीस. तुमच्या जागी माझी आई असती, तिच्या वाटेला तुमचे भोग आले असते तरी तिने असा शब्द कधीच दिला नसता. हा शहाणपणा मला नाही शिकवायचा. ज्यांना इतके दिवस तू मूर्ख बनवलंयस ना, त्यांना सांग हे. सुमतीताई, तुमचं बोलून झालं असेल तर या तुम्ही आता. हो, बोलून झालंच आहे, आता करायचं बाकी आहे. एक जात सगळे लबाड आहात तुम्ही. मी कुणालाच सोडणार नाही. त्या रावसाहेबांना तर बघूनच घेणार आहे. माझ्या दादाबद्दल वाकडा विचार जरी केलास ना, तरी झिंजा उठते तुझ्या. जाऊ दे. चल निघ तू. चल म्हणते ना, चल. मुक्ता, यांनी हा निर्णय घेतलाय की नाही, मग सगळ्या गोष्टी ते बरोबर हँडल करतील.
नको घेऊ टेन्शन इतकं. आणि त्या जे बोलले ना ते मनावर तर अजिबातच घेऊ नको. छान झालाय मेकअप. आधीच गोड दिसतेस, आता आणखीन गोड दिसते. आले मी. अगं बाई 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 बाई, अहो कसे दिसत यात एखादा मंत्रीच जसा. नाही आई, मंत्री नाही काही, मोठ्या जमिनीचे मालक वाटत आहेत. एवढं पण काय नाहीये. हो खरंच, आपल्या पुढे मोठा आरसा असता ना तर दाखवलं असतं आत्माराम मालक कसे दिसत आहेत ते. बरोबर कुसुम, तू पण उद्या लग्नासाठी अशी तयार हो ना की या मालकाची मालकीनच वाटाय पाहिजे. काहीतरीच काय. काहीतरीच काय काय. अगं मोठ्या मालकांनी आपल्याला लय भारीतले कापड पाठवले. अण्णा, मालकाने त्यांचा ड्रेस तुम्हाला पाठवला, मग तुमचा ड्रेस त्यांना पाठवावा लागेल ना. कसे दिसतील मला पाहिजे. गजा, अरे तसं नसतं काय. मालकांनी काय आपल्याला त्यांच्या अंगावरचे कापड थोडीच पाठवलेत, मग नवीन विकत घेऊन कापड पाठवलेत आपल्याला. नवीन नवीन कापडे घालायची, आणि ते पण लय महागातले पाठवलेत. आधी सारंगराव आपल्यासाठी जेवढं करायचेत ना तेवढं आता मोठे मालक आपल्यासाठी करतात. जावई बापूंच्या आणि मुक्ताच्या प्रेमामुळं, धडपडीमुळं शेवटी मालक बदललेच. आपली पोरगी पण लई वेगळी आहे ना. ज्यांनी तिला एवढा त्रास दिला, तिचा एवढा अपमान केला, फार तिचा जीव घ्यायला निघाले होते, त्यांचा जीव वाचवायला ती धावत गेली हो. आई राजा, देवी आईची मोठी कृपा आहे आपल्या मुक्तीवर. अगं कुसुम, एवढं सगळं घडून पण मोठे मालक जर बदलले नसते ना तर ते आयुष्यात कधीच बदलले नसते. भैरू, आत्माराम 100% मुसगावण्यासारखा दिसतोय. तशी डुकराला सूट घातला काय, कोट घातला काय, दिसणार डुकरासारखं काय. काय कुठं आला तू? अरे अरे अरे, बिचारे हळदीसाठी मुक्ताची वाट बघतात, पण त्यांना कुठं माहिती आहे मुक्ता हळदीसाठी घरात येणारच नाहीये, आणि ही गाय मला घराच्या बाहेर पडणारच नाहीये. तरी पण उद्या या घरात एका पोरीला हळद लागणार आहे. आर्या नगरकर लग्नासाठी तयार होऊन नगरकरांच्या घरात जाणार, ते पण याच मंडपातून.